नागपूर शहरातील घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असताना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कामगिरी करत घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे। सविस्तर माहितीनुसार नागपूर शहरातील राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्हीएस ट्रेडर्स नावाच्या हार्डवेअर दुकानात शटर तोडून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती। फिर्यादी विशाल देवीदास काकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 जानेवारी रोजी रात्री दुकान बंद करून गेले असता पुढील दिवशी सकाळी दुकानातील गल्ल्यातून 50 ते 60 हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले। या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर सुभाषनगर परिसरात संशयित 3 तरुणांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत आरोपींकडून रोख रक्कम, स्प्लेंडर दुचाकी, विविध मोबाईल फोन, लॅपटॉप असा एकूण 3,90,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या तपासातून राणा प्रतापनगर, बजाजनगर, सोनेगाव, जवाहरनगर, भंडारा शहर येथील एकूण 6 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। ही संपूर्ण कार्यवाही पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने यशस्वीपणे पार पाडली। पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर हद्दीत दिनांक 22 तारखेला एक दुकानाचे शटर तोडून घरफोडी झालेली होती। त्याचप्रमाणे आणखी एक शटरफोडी झाली होती। या दोघांचा पॅटर्न पाहला तर सारखाच पॅटर्न माहिती पडत होता। तसेच बजाजनगर पोलीस स्टेशन हद्दीत सुद्धा एक दुकानाचं शटर तोड झाली होती आणि सोनेगाव पोलीस स्टेशन यांचा पॅटर्न पाहून आमच्या लक्षात आलंय की आरोपी जे आहेत ते याच भागातले असल्याने आम्ही जेल रिलीज आरोपी यादी चेक केली। त्यात आम्हाला एक संशयित आरोपी मिळून आला। गोपनीय माहिती काढली असता त्याची एक 3 जणांची टोळी चोरी करत असते, घरफोडी करत असल्याचे आम्हाला माहिती पडली। त्याच्यावरून पोलीस स्टेशन राणा प्रतापनगरचे PSI बोले आणि स्टाफ यांनी अधिक माहिती काढली असता हे 3 जणांना ताब्यात घेतले। त्यात आरोपीचे जे नाव आहे ते आहे समीर मसराम, शुभम नितनवरे आणि सौम्य शेंद्रे। यांना अटक करून त्यांच्या सखोल विचारपूस केल्याचा त्यांनी आमच्या येथील 39/2026 आणि त्याच्यासोबत 5 गुन्ह्यांची असे 6 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही 3,90,000 रुपयाचा मुद्देमाल जप्ती केलेला आहे। त्यात एक स्प्लेंडर गाडी गुन्हा करण्यासाठी वापरलेले व 21,500 रुपये रोख आणि विविध कंपनीचे मोबाईल्स आम्ही जप्ती केलेले आहेत। सदर जी कामगिरी जी आहे मान्य पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ क्रमांक 1 श्री रेड्डी सर व सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब श्री गुरव सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकांनी राणा प्रतापनगरच्या तपास पथकांनी कामगिरी केली आहे। तर जे आरोपी आहे हे दारू पिण्याच्या व्यसनी जे आहेत त्या दारू पिण्याच्या व्यसनातून यांनी भरपूर ठिकाणी घरफोड्या केलेल्या आहेत। त्यामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या पण 2 घरफोड्या आहेत आणि जी सोनेगाव विभागातल्या 3 पोलीस स्टेशन त्यांनी घरफोडी केलेली आहे।